नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला चॅनल लाईफ ऑफ माईक वरती. आज आहे आपला पिकनिकचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही जंगल सफारी करून मग घरी जाणार आहोत. तत्पूर्वी ही आमची सकाळची पोरांचे ही आमचा गुंडा सिया हाय. हा बघा मोबाईल, सगळे मोबाईल, नुसता मोबाईल सगळ्यांना पाहिजे. बस काल रात्री लेट झाला आम्हाला पोचायला, त्यामुळे ब्लॉग काही एंड नव्हता केला. सकाळी ब्लॉग एंड केला आणि आता पुन्हा नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहे आम्ही. तर पूर्वी आज आहे आमचा पिकनिकचा शेवटचा दिवस. आज आमची जंगल सफारी होते की नाही होते ते पण माहिती नाही. ज्यासाठी इथं आलं तेच अजून नक्की माहिती नाही आम्हाला होणार आहे की नाही, परंतु आमचे सर्व प्रयत्न चालू आहेत. शक्यतो होईल असं मला वाटतंय, कारण की खूप जागी आम्ही फोन केले आणि जर असं पॉझिटिव्ह उत्तर मिळालं आहे. त्यात सफारी होईल नाही होईल तुम्हाला दाखवतो नक्की. मला भेटूया पुढे मग. हा आहे आमचा आजचा हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर. जर तुम्ही ताडोबाला येत असाल आणि एकदम आतमध्ये जंगलात नसेल राहायला जायचं तर हा एकदम मस्त हॉटेल आहे राहण्यासाठी. हिअर हॉटेलचा एंट्रन्स वगैरे आहे, खूप छान आहे. रूम्स पण तुम्ही बघितले असेल मागे. आता खूप छानसा होता हॉटेल आहे. रूम पण तुम्हाला दाखवले आणि एकदम रिलॅक्समध्ये. आता बॅग वगैरे गाडीमध्ये टाकून चाललो आहे आणि आता चालणार आमचा पुढचा प्रवास. आता फायनली आम्ही निघालो आहोत ताडोबा जंगल सफारीसाठी. आता वाजलेत 1:45 आणि आम्ही आता निघाल गाडीत बसले आहोत. ते पाठीमागे गाड्या आहेत. अजून आम्हाला कन्फर्मेशन आला नाही जंगल सफारीचा, परंतु तिकडे जाऊन भेटणार आहे असं समजलं आहे. तरी बघूया पुढे जर होतं की नाही होतं ते तुम्हाला दाखवतो. फायनली आमची ज्यासाठी आलो होतो ती सफारी आमची भेटलेली आहे आम्हाला आणि आम्ही आता आलेलो सफारीच्या गेटवर, जंगल सफारीच्या गेटवर. आणि हा गेट आहे आणि या गाडीतून आम्ही जाणार आहोत. या गाड्या आमच्यासाठी थांबलेल्या आहेत. चला मग दाखवतो तुम्हाला कशी असेल आमची सफारी. भेटूया मग पुढे. कोण दिसला मध्ये तर दाखवतो तुम्हाला, नाही दिसला पोपट होईल आमचा. एवढा इकडे तिकडे कॉल करून आम्ही सफारी घेतली घरी, पण कोणी प्राणी दिसला तरी पाहिजे पोरांना दाखवायला, मजा येईल जरा. तर आम्ही आलो सफारीला. हा सफारीचा गेट आणि इथं बघा काय झालं मागे. इथं आमचं चूल पेटलंय, जेवण बनते आमच्यासाठी. कुकर बिकर घेऊन थोडं जास्त बनवा आम्हाला पण. हा फायनली आमची सफारी चालू होते. सर्वजण गाडीत बसत आहेत. जागाची सेटलमेंट चालू आहे. ही आमची डोकरी. हे डोकरी, हे डोकरी, हे डोकरी, डोकरी, हे डोकरी, डोकरी, नुरवी डोकरी, डोकरी आहे तो नुरवी डोकरी. आमची जंगल सफारी चालू झालेली आहे. गुड आफ्टरनून. माझं नाव राहुल जांभळे, ड्रायव्हरचं नाव आहे संदीप. आम्ही चाललो आहोत जंगलात फिरत आहोत. हा जंगल काय नशीब असेल तर भेटेल आम्हाला बघायला. काय पिलू टायगर. ही काय मार्किंग आहे का टायगरची? टायगरची मार्किंग. ओके, म्हणजे हा टायगरची मेल टायगरची. मग त्याचा म्हणजे हा आता एरिया एरिया इथून पासून कन्वर्ट करेल कुठंतरी इकडे नाही का. दुसऱ्या टायगरला समजून जाते का इथपर्यंत मार्किंग आहे. ही टायगरची मार्किंग ठेवलं आहे टायगरनी. त्यांचा एरिया लॉक करून ठेवलेला आहे. 13 किलोमीटरचा रेडियस. म्हणजे आपल्यासारखं त्यांची पण घरं आहेत. आमच्या एरियामध्ये तुम्ही यायच्या, तुमच्या एरियामध्ये आम्ही येणार नाही. ही टायगरचे फुटप्रिंट आहेत, म्हणजे मार्क आहेत. हे बघा, टायगरने मारले मार्क आहेत. हे आसवलीचे मार्क आहेत. एवढ्या वर कसं काढले हे फूट मार्क आहेत टायगरचे. मजा तर बिल्लो. काय काय बघितलं तुम्ही अजून मला? मला पिकॉकचा आवाज आलेला आणि दिसला नाही.
हा आणि पॅरेट पण दिसलेलं मला. खाली बघ. पॅरेट दिसलेलं ओके. आणि टायगर लायन वगैरे नाही दिसलं आपल्याला. टायगरचे फूट मार्क बघितल्या. हा बघितलं माग त्यांची ट्री असेल. स्टार्क काय बोलतात. उभी राहून दिसल. आता सफारी वगैरे करून आम्ही फिरतो आता. आणि या जंगलामध्ये मस्त एक स्पॉट आहे नाश्ता वगैरे करायला. एक स्पॉट बनवला त्यांनी. पोरं आता नाश्ता वगैरे करतात. नाश्ता वगैरे करून आम्ही मस्तपैकी आता पुन्हा सफारी चालू करू. इथं चालू आहे आमचं जेवण जंगलामध्ये वनभोजन. आणि तिथं आमचा कॅप्टन प्लॅनिंग करता पुढची. या फोटोसाठी पोज आहेत. आता आमचा नाश्त्याचा ब्रेक संपला आणि आम्ही पुन्हा निघालो आहोत आता. पिलू हाय. हाय. सगळ्या गाड्या निघाल्या आता. प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या गाड्या फिरतात. ज्यांना दिसेल ते आम्हाला कॉल करतील आणि सांगतील. इथं आता एक लेपर्ड आहे. बघू आता लेपर्ड बघू कसा आहे तो तुम्हाला. लेपर्ड लगेच निघून गेला. व्हिडिओ नाही काढता आला. मोर मोर एवढं काला काला दिसत होतं. मोठा दिसत होता. लेपर्डचे फुटप्रिंट. हा चिता नाही लेपर्ड. डिअर हे जाम मोठे आहे ना. तो घ्या ती मगाची बारकी होती भाई. जाम मोठे आहे. थोडा पुढे घ्या. थोडा पुढे घ्या. जास्त मोठे जाम मोठे आहे ना. घ्या मोर आहे तिथं. तीन वाजता फिरतो आम्ही. तर ज्यांना बघायचं वाघाला तोच बघायला भेटत. बाकी सगळं बघायला भेटले. हरण बघितली, मोर बघितले, चिता बघितला. पण मेन वाघ बघायचा आहे. वाघाचा आवाज ऐकायचा आहे. आणि आता जंगल सफारी वगैरे केली आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही पुन्हा निघालो मुंबईच्या दिशेने म्हणजे घरच्या दिशेने. आणि सफारी पूर्ण झाली आमची. सफारीमध्ये आम्हाला ज्याला बघायचं होतं ते बघायला नाही भेटलं. म्हणजे टायगर जंगलचा राजा त्याला बघायला नाही भेटलं. परंतु बाकी छोटे छोटे प्राणी बघायला भेटले. आणि आता शेवटच्या आमची सगळ्या गाड्या निघाल्या होत्या. इथं हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो. जेवणासाठी आम्हाला सूप आले. सूप बघा कसे आले ग्लासमध्ये. पहिल्यांदाच सूप पितोय. तर आता फायनली आम्ही निघालो आहोत. म्हणजे सफारी करून तो आम्ही 7 वाजता निघालो. 8 वाजता एका ठिकाणी जेवायला थांबलो. खूप लेट झाला जेवायला. 10:30 वाजले इथे. 10:30 वाजता आता आम्ही म्हणजे ऑलमोस्ट नागपूरला पण पोहोचतो नाही अजून. आता निघालो आहोत. तिथून नागपूर आम्हाला आहे 80 किलोमीटर.
किलोमीटर नागपूर आहे आणि आता आम्ही चालू करतोय. म्हणजे सकाळी आम्ही जवळजवळ 11-12 तास ड्रायव्हिंग करणार, ट्रॅव्हल करणार फुल नाईट. त्याला भेटूया मध्ये रस्त्यात काय चांगलं दाखवण्यासारखं असतं तर दाखवतो. बाय. आता रात्रीचे वाजले 11:30 आणि जस्ट आम्ही आता समृद्धी महामार्ग चालू केला आहे. आता बघा एवढा किलोमीटर आम्हाला हे करायचे. 11:30 वाजले आणि एवढे किलोमीटर आम्हाला कापायचे आहेत. एवढा टाईम लागणार आहे. कंटिन्यू समृद्धी महामार्ग आहे. पटापट बघू, जेवढा लवकर कापता येईल तसं तेवढा लवकर कट करू आणि घरी पोहोचायचा प्रयत्न करू. त्याला भेटूयामध्ये काय असेल चांगलं तर दाखवेन. समृद्धी महामार्ग आहे, दाखवणार स्पेशल काय नाही आहे. तर भेटूया पहाटे सकाळ झाल्यानंतर. आता जस्ट 350 किलोमीटर कापल्यानंतर आता आम्ही थांबलो. इथं छोटासा फूड मॉल आहे आणि हा पेट्रोल पंप आहे. फ्यूल वगैरे टाकला आणि आता जस्ट थांबलो, सगळं रेस्ट घेतो आहे. कंटिन्यूस 350 किलोमीटर म्हणजे जो आम्ही जेवून निघालो होतो, जेवल्यानंतर कंटिन्यूस आम्ही तेवढे किलोमीटर कापले आणि खूप पटापट एकदम 3 तासात मला वाटतं 350 किलोमीटर आले असतील. इझी एकदम 100-120च्या स्पीडने येतो आहे कंटिन्युअसली. जी पोरगी बघा, रियो रियो झोपणार तुला, झोपणार हे रियो. तुमच्या बारक्या बारक्या पोरी बघा जागे आहेत. हाय कोण आहे मी? कोण आहे मी? कोण कोण आहे? कोण आहे? सांग ना सांग ना, कोण आहे? मॅक गोंडी मॅक चाचू. चाचू बोल. चाचू नाही, ओनली मॅक ना. मामा दाखव. मामा कुठे मामा? चांदा मामा कुठे? वरती आहे चांदा मामा. अरे बापरे किती बिग आहे ना. नमस्कार मंडळी. आता जो शिर्डीच्या जवळपास पोहोचलेला आहे. शिर्डीतून 80 किलोमीटर बाकी आहे. म्हणून ते एक स्पेशल गोष्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला आता चालू गाडी. कुठेही तुम्ही जर रात्री किंवा दिवसा लॉंग टूरला आता रोड ट्रिप गाडी घेऊन तर तुमच्यासाठी काय आहे, एक तर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर घ्या, नाहीतर रेडबुल जरूर तुम्ही बरोबर ठेवा. कारण की रेडबुल आणि ब्लॅक कॉफीने झोप तर अजिबात येत नाही, म्हणजे खूप कमी येते झोप. त्यामुळे लॉंग ट्रिपला जाणार असाल तर ब्लॅक कॉफी किंवा रेडबुल आणि काही कोणताही एनर्जी ड्रिंक, पण शक्यतो ब्लॅक कॉफी घ्या. ब्लॅक कॉफी खूप इफेक्टिव्ह आहे. फायनली आता इगतपुरी टोलनाक्यावर पोहोचलेलो आहोत. हा इगतपुरी टोलनाका आणि इथं पोहोचलेलो आहोत आम्ही. खूप मजा आली गाडी चालवायला. गाडी जवळजवळ 699 किलोमीटर चालवले. हे म्हणजे कसा वाटला प्रवास तुला आजचा? एक नंबर. आपण 8 तासामध्ये 700 किलोमीटर कापलेत. 700 8 तासात. गाडीवाले एका गाडीवाले म्हणजे पूर्ण डिस्प्ले व्हायला ना. फायनली आम्ही आता आपल्या एरियामध्ये पोहोचलेलो आहोत, नवी मुंबईमध्ये. नागपूरचा प्रवास जो आम्ही रात्री 11 वाजता जेवून चालू केला होता तो आता सकाळी 8:30 वाजता आपल्या वाशीमध्ये पोहोचून संपवतोय. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय बाय. तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता झोपणार आहोत, कारण रात्रभर ड्रायव्हिंग केलेली आहे, तर आता झोपावंच लागणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.